हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझी रेसिपी आहे सुक्या बोंबीलची चटणी. ह्याच्यासाठी मी सुके बोंबील घेतले आहे. बारीक कट करून आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला त्यासाठी मी कांदा, टमाटर आणि कोथिंबीर घेतली आहे. सुके बोंबील मस्त भाजून धुवून घेतले आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे. त्याच्या तेलामध्ये आपल्याला चांगला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप छान अशी भन्नाट ही बोंबिलाची चटणी लागते. आता मी ॲड केलं आहे टमाटर आणि त्या टमाट्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे, कारण आपण मीठ ॲड केलं टमाट्यामध्ये तर चांगले विरघळून जातात टमाटे. आता इथे मी मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला घेतला आहे घरचा आणि हळदी पावडर घेतला आहे. तर आपल्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नरम पडले की लगेच आपल्याला वरतून कट केलेले स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील ॲड करायचे आहेत. तर त्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे व्यवस्थित परतून झालं की मसाले ॲड करायचे आहेत आणि त्याला पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे 2 चमचे आणि 1-1.5 चमचा मी इथे बाजरीचं पीठ टाकलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, चांगली थिकनेस येते आपल्या चटणीला. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला कोथिंबीर टाकून आणि मस्त चांगली ही बोंबिलाची चटणी जी आहे ना, चांगली शिजू द्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटं आपल्याला वरतीच ठेवायचं आहे मंद आचेवरती आणि वरून आणखी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची आहे. एवढी भन्नाट लागते ही बोंबील चटणी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.